लोक काय म्हणतील याचा विचार सोडा. स्वतःच्या आयुष्यासाठी निर्णय कसा घ्यायचा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या रुपाली वर्ड मराठी या चॅनेलवरती. तुम्ही कधी असा निर्णय घेतला आहे का जो तुम्हाला मनापासून घ्यायचा होता, फक्त लोक काय म्हणतील या एका विचारामुळे तुम्ही तो घेतलेला नाही. आपल्या आयुष्यातला एक छोटा असा प्रश्न वाटतो, पण खरं सांगायचं तर अनेक लोकांची स्वप्न, इच्छा आणि निर्णय याच एका प्रश्नामुळे थांबलेले असतात. आपल्यालाही काही नवीन करायचं असतं, पण वाटतं लोक काय म्हणतील, हसतील. एखादं काम सोडायचं असतं, पण वाटतं लोक काय म्हणतील. किंवा स्वतःसाठी काही निर्णय घ्यायचा असतो, पण लगेच मनात विचार येत असतो, घरचे, नातेवाईक, शेजारी किंवा मित्र काय म्हणतील. शेवटी आपण आपल्या मनाचा आवाज बाजूला ठेवतो आणि दुसऱ्याच्या मताप्रमाणे जगायला सुरुवात करत असतो. पण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, लोक तुमच्याबद्दल बोलतील, पण तुमचं आयुष्य ते जगणार नाहीत. तुमच्या आयुष्यातील अडचणी तुम्हाला सहन कराव्या लागणार आहेत. तुमच्या निर्णयाचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात. अपयशाची वेदना तुम्हाला जाणवते आणि यशाचा आनंदही शेवटी तुम्हालाच मिळत असतो. मग प्रत्येक निर्णय घेताना आपण सतत दुसऱ्याचा विचार का करायचा. याचा अर्थ असा नाही की इतरांचं मत कधीच ऐकू नका, नक्की ऐका, पण इतरांचं मत ऐकणं आणि इतरांच्या मतानुसार आयुष्य जगणं यात खूप मोठा फरक आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. आपण अनेकदा विचार करतो की मी असं करेन तर अमुक व्यक्ती खुश होईल, तसं करेन तर दुसरी व्यक्ती खुश होईल. पण तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवणं शक्य नाही. तुम्ही शांत राहिलात तरी कोणीतरी म्हणेल खूप ऍटिट्यूड दाखवतो. जास्त बोललात तर ती म्हणतील खूप बोलतो. स्वतःसाठी वेळ काढला तर स्वार्थी म्हणतील आणि सगळ्यांसाठी वेळ दिला तर तुमच्या वेळेची किंमत राहणार नाही. म्हणून सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला दुखी करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. मला खरंच हे करायचं आहे का? हा निर्णय माझ्या भविष्यासाठी योग्य आहे का? आणि या निर्णयाचे परिणाम मी स्वीकारायला तयार आहे का? या 3 प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणे मिळाली की तर लोक काय म्हणतील याचा विचार आपोआप कमी होतो, कारण तुम्हाला तुमच्या निर्णयामागचं कारण स्पष्ट असतं. तिसरी गोष्ट म्हणजे सल्ला घ्या, पण निर्णय स्वतःच ठेवा. कधी कधी आपल्याला निर्णय घेता येत नाही, अशा वेळी अनुभवी आणि विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेणं खूप चांगलेलं आहे. पण सल्ला दुसऱ्याचा असला तरी निर्णय तुमचाच असावा, कारण तुमची परिस्थिती, तुमची क्षमता, तुमची स्वप्न आणि तुमच्या आयुष्याची दिशा इतर कोणालाही तुमच्या इतकी माहिती नसते. चौथी गोष्ट म्हणजे प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते. तुम्ही आयुष्यात काहीतरी वेगळं करायला सुरुवात केली की टीका होणारच. कोणी म्हणेल हे तुझ्याच्याने होणार नाही, कोणी म्हणेल याचा काय उपयोग, तर कोणी तुमची मजा उडवेल. पण प्रत्येक टीकेला उत्तर देत बसलात तर तुमचं लक्ष ध्येयापासून दूर जाईल. कधी कधी सर्वात चांगलं उत्तर म्हणजे शांत राहा आणि काम करत राहा. तुमचं यशच तुमच्यासाठी बोलेल. 5वी गोष्ट म्हणजे अपयशाची भीती कमी करा. लोक काय म्हणतील या भीती मागे अनेकदा अपयशाची भीती लपलेली असते. पण विचार करा, जर तुम्ही प्रयत्नच केला नाही तर आयुष्यभर एकच प्रश्न पडेल, मी तेव्हा प्रयत्न केला असता तर. अपयश आलं तर त्यातून शिकता येतं, चूक सुधारता येते, पण प्रयत्नच केला नाही तर अनुभवही मिळत नाही. 6वी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका.
आज सोशल मीडियामुळे दुसऱ्याचं आयुष्य आपल्या समोर सतत दिसत असतं. कोणाचं नवीन घर, गाडी, व्यवसाय तर कोणाचा परदेश प्रवास. पण प्रत्येकाचा प्रवास, परिस्थिती, सुरुवात आणि वेगवेगळा असतो. यामुळे दुसऱ्याशी तुलना करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज आपण किती पुढे आलो आहोत हे पहा. 7वी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. लोक काय म्हणतील या भीतीने आपण प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो आणि नंतर थकतो. गरज असेल तिथे नम्रपणे नाही म्हणायला शिका. म्हणजे वाईट व्यक्ती होणं नाही, तर तो स्वतःच्या वेळेचा आणि मर्यादेचा आदर करतो. 8वी गोष्ट म्हणजे स्वतःच्या गरजा आणि स्वप्नांना महत्त्व द्या. विशेषतः महिला घरासाठी, कुटुंबासाठी सतत विचार करतात, पण स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि आवडीनिवडीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. इतरांची काळजी घेताना स्वतःला विसरू नका. स्वतःची स्वप्न जपणं हा स्वार्थ नसतो. आणि 9वी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारा. सर्व परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे आपल्या हातात असतं. सतत दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी आता माझ्या हातात काय आहे याचा विचार करा आणि काम सुरू करा. 10वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचं मत बदलण्यापेक्षा स्वतःचा विश्वास मजबूत करा. लोकांचं मत रोज बदलतं. आज कौतुक, उद्या टीका आणि परवा पुन्हा कौतुक. जर तुमचा आत्मविश्वास त्यांच्या मतावर अवलंबून असेल तर तुम्ही स्थिर राहू शकणार नाही. म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा आणि छोट्या पावलांनी पुढे चालत राहा. शेवटी एक गोष्ट मनात ठेवा, लोक बोलतील, हसतील, कौतुकही करतील, पण काही वर्षांनी त्यांना ते आठवणार सुद्धा नाही. तुमचं आयुष्य मात्र तुमच्या सोबतच राहणार आहे. म्हणून असा निर्णय घ्या ज्यामुळे उद्या तुम्हाला स्वतःचा आदर करता येईल. लोकांचं मत आणि परिस्थिती बदलत राहते, पण तुमचं आयुष्य एकदाच मिळतं. दुसऱ्याच्या आवाजापेक्षा मनाचा शांत आवाज ऐका. स्वतःला विचारा की मला खरं काय व्हायचं आहे. उत्तर मिळाले की प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. एक दिवस तुमची मेहनत सर्वांना उत्तर देईल आणि त्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल, मी लोकांसाठी नाही, माझ्या आयुष्यासाठी जगायला सुरुवात केली. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि रुपाली वर्ल्ड मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. हा विचार तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही स्वतःसाठी असा कोणता निर्णय घेतला आहे का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.